भाजपमधून आलेले पण शिंदेंचे आमदार झालेल्या नेत्यांवरून अंबादास दानवेंचा सवाल। मुर्जी पटेलांच्या बॅनरवरून शिंदे गायब असल्याचा दावा, तर निलेश राणे शिंदेंच्या पक्षात आहेत का असाही सवाल। भाजपमध्ये उमेदवारीसाठी पैसे लागतात। माजी खासदार मधुकर कुकडे यांचा भाजपला घरचा आहे। पुतण्याच्या बंडखोरीबद्दल माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा असंही पक्षाला आव्हान। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची बिनविरोध सेंचुरी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजय। धुळ्यामधल्या दोंडाईच्या वरवाडे नगर परिषद भाजपच्या ताब्यात। मवियासह इतर सर्व उमेदवारांची माघार। मंत्री जयकुमार रावलांच्या मातोश्री नयन कुंवर रावल नगराध्यक्षा। 73 वर्षांच्या इतिहासामध्ये दोंडाईच्या नगर परिषद प्रथमच बिनविरोध। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। ठाकरे बंधू की काँग्रेस सोबत जायचं यावरही मंथन होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याद्यांची पडताळणी सुरू। आदित्य ठाकरे आयोगाकडेही तक्रार करणार। अर्णव खैरे मराठी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। भाजपकडून आज ठाकरेंविरोधात प्रार्थना आंदोलन। भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा सेना मनसेवर आरोप। नवले पुलावर प्रशासनाचा दशक्रिया विधी करून निषेध। सतत होणाऱ्या अपघातामुळे स्थानिक आक्रमक, तर चालकाच्या चुकीमुळे अपघात। आरटीओच्या प्राथमिक अहवाल। अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याच्या कारला भीषण अपघात होऊन 4घांचा मृत्यू। ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यामुळे कारची विरुद्ध दिशेने येणाऱ्या 5 वाहनांना धडक। मृतांमध्ये ड्रायव्हर आणि नगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश। हिंदूंचा नाश झाला तर जगाचाच नाश होईल। सरसंघचालक मोहन भागवतांचं मत। जगातल्या घडामोडींची सगळ्यांनीच चिंता केली पाहिजे अशीही अपेक्षा। देशभर कामगार क्षेत्रात क्रांती। 29 नवे जुने कामगार कायदे रद्द करून 4 नव्या संहिता लागू। किमान वेतन, वेळेवर वेतन आणि ओव्हरटाईमसाठी दुप्पट पगाराची तरतूद। महिलांना रात्रपाळी करण्यालाही मंजुरी। गुवाहाटीमधल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सावध सुरुवात। पहिल्या 10 षटकात 25 धावा, तर ऋषभ पंत करतोय भारताचं नेतृत्व। साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डीला संधी, अक्षर पटेलला वगळलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।